ट्रान्झिट कॅम्पमध्ये जेव्हा मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराकरता गेलो त्यावेळी इतकी वाईट परिस्थिती आहे मंत्री महोदय, आपण देखील कृपया ऐकावं. लोकांना अक्षरशः ट्रान्झिट कॅम्पची एवढी वाईट परिस्थिती आहे, उंदीर चावतात. एक आजी होती, मी माझं पत्रक त्यांना द्यायला गेलो, त्या म्हणाले पत्रक ठेव बाजूला. आमच्या या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आम्ही गेले 15 वर्ष राहतोय. इकडच्या पायऱ्या तुटल्यात, इकडे अजिबात कोण बघायला येत नाही. आम्हाला उंदीर चावलेत, आम्हाला त्यामुळे गँग्रीन झालंय, माझा आता पाय कापायला सांगितलंय. अशी वाईट परिस्थिती आहे. 2000 लोक यांच्या झोपड्या तुटल्यात, त्यांना अजूनही तिकडे घरं मिळालेली नाहीत आणि हे आपण आपल्या उत्तरात देखील मान्य केलेलं आहे. हे 2000 लोक, उपमुख्यमंत्री महोदय माझी आपल्याला देखील विनंती, आपण देखील यामध्ये लक्ष द्यावं. हे जे बाहेर गेलेत, हे बाहेर कधी गेले? 2006 साली, कोण 8 साली गेलं, कोण 10 साली गेलं. त्यानंतर आता त्यांची पुढची पिढी आली, पुढच्या पिढीचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली. त्यामुळे 2000 जेव्हा आपण झोपडीधारक म्हणतो तेव्हा 2000 × 3 करून चालणार नाही. 2000 × पुढची पिढी आली, त्यांना मुलं झाली, × 5 × 6 करावं लागेल. 10,000 12,000 लोक हे आता विस्थापित झालेले आहेत. अनेक लोकांना भाडी देखील मिळत नाही. प्रश्न नाही, हे सगळं समजावं लागेल तरच. महत्वाचे 2 मिनिटं, 2च मिनिटं. मी प्रश्नच घेतोय, मी स्पेसिफिक. हो. त्यामुळे माझा हा प्रश्न आहे की अशी अत्यंत गंभीर परिस्थिती असताना शासन काय करणार? यापूर्वी उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांची भाषणं मी ऐकली आहेत. क्लस्टर योजना व्हावी याकरता ते अतिशय पोटतिडकीने तेव्हा भाषण करायचे. नंतर मंत्री झाल्यानंतर त्यांनी ते यशस्वीपणे ती राबवली देखील आहे. आज तीच परिस्थिती ही माझ्या मतदारसंघामध्ये आहे. 19 वर्ष होऊन सुद्धा जर आपल्याला त्यांना न्याय देता येत नसेल तर त्या विकासकाला नॉन परफॉर्मन्ससाठी आपण का काढत नाही? माझ्या आधी जेवढे आमदार या सभागृहात निवडून आले प्रत्येकाने हा प्रश्न विचारला, कोणालाही उत्तर मिळालं नाही. वरुण सरदेसाई साहेबांनी या ठिकाणी गोळीबार सांताक्रूज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या एकूण 8 संस्थांकरताच्या कामासंदर्भातली लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. सन्मान्य सदस्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद देईन की ते म्हटले माननीय एकनाथजी शिंदे साहेब विरोधी पक्ष नेते असताना क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी आणि ह्या झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी शिंदे साहेब जे बोलत होते पोटतिडकीनं ते त्यांनी ऐकले आणि त्याचा अनुभव त्यांना साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आला की शिंदे साहेब जे बोलले ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. हे वरुण सरदेसाईंनी ऑन रेकॉर्ड मान्य केल्याबद्दल त्यांचं पहिलं मनापासून मी आभार मानतो. की जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत, सोडून गेलेले बिल्डर, ते बाकी सगळे जे असेच हवालदिल झालेत, कोण गेला बदलापूर, नाला सोपारा, या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल ती या प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर अवलंबून न राहता माडा SRA बरोबर सिडकोला पण घेतलं, MMRDA घेतलं, BMC हद्दीतले BMC घेतलं, MIDC देखील घेतलं, महाप्रीतला घेतलं, या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प टेकओव्हर करणे आणि ते मार्गी लावणे, त्यांना भाडं देणं, या सगळ्या प्रक्रियेला आपण चालना दिलेली आहे. त्यामुळे हा देखील विषय गंभीर आहे. या बाबतीत देखील आपण एक बैठक घेऊन याच्यामध्ये आपण खात्री करून घेऊ. कोणी बिल्डर असू द्या, कोणाचाही असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य माणूस जो रहिवासी आहे तो महत्वाचा आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून आपण निर्णय घेऊ. त्याचबरोबर गुन्ह्या नोंदच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे, जर नॉन कॉग्निजेबल गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो, तपासून घेऊ आणि ते पुढची प्रक्रिया करू आपण काढण्याची.